बरं झालं तुम्ही आलात, त्यामुळे भेट झाली ना. आई येतीलच 5 मिनिटात. तुम्ही घ्या ना. मी राहू दे रोज घ्या. आओ. आणखी काही आणू? मला ना थोडासा चहा दिला तर चालेल. आणते हा चहा. खूप छान घर आहे तुमचं. खरंच खूप सुंदर आहे. खूप महाग पडलं असेल ना? फार वर्षापूर्वीच घेतलंय. हो हो. साडी पण छान आहे, सिल्कची आहे. नाही हो, सिल्कच्या साड्या घरात वापरून उकडून उकडून जीव जायचा. पण घरात तर काय सगळीकडे एसी असणारच ना. सगळीकडे नाही, झोपायच्या खोलीत आहे. हो. घ्या ना चहा. साजूक तुपातलं आहे ना? हो. कुठून आणलं? नाही हो, घरीच केलंय सगळं. मोडकळणीला एवढं छान करता येतो? नाही, आम्हीच करतो सगळं. मला मेलीला बाई हे असलं काही करणं आता जमतच नाही. आयुष्यभर कष्ट करून करून हाडाची नुसती काढ झालेली येतात. फार झिजून गेले हो मी. चालायचंच. लग्नाची बोलणी करायला तुम्ही एकट्याच आला? नाही, म्हणजे वडील नाही आले? मला थोडं बोलायचं होतं. आई आले. आई. नमस्कार. घेऊ. अगं देवासमोर कसला श्रीमंतीचा माज दाखवताय? रिकाम्या हाताने आलेले आहेत आणि रिकाम्या हातानेच परत जाणार आहेत. अरे बाप, पण भिकारी नाही, समजलं? आणि पैसेवाले असाल ना तर ते तुमच्या घरी. इथे देवासमोर टिवटिव नाही करायची. नमस्कार. बसा ना. हो. बरं झालं तुम्ही आलात. मी श्रीला म्हटलं होतं आपण एकदा भेटूया. मला जरा तुमच्याशी एकांतात बोलायचं होतं. ह्यांना कदाचित फार अपराधी वाटत असणार ते मंदिरात झालं त्याबद्दल. पण आता एकदा श्रीसाठी यात उडी घ्यायची ठरवलीये तर आता मागे पुढे पाहण्यात अर्थ नाही. मागचं सगळं विसरलं पाहिजे. आता सोयरीक करायची आहे तर मोकळ्या आणि मोठ्या मनानं केली पाहिजे. या घराशी प्रेमाचं नातं जोडलं गेलं पाहिजे. हॅलो. हा बोलतोय. काय डीसीपी साहेबांना बोलायचं? द्या फोन द्या. कोण डीसीपी बोलताय का आपण? हा जान्हवी तुमची बहीण लागते का ती? हा तिच्या वाटेला जायचं नाही. घाबरलो मी. हो कोण बोलताय? काही कोण भेटलं नाही का सकाळ जण टाइमपास करायला? एक तर आधीच डोक्याचं दही झालंय. ठेवा फोन, नाहीतर खोटे फोन केलेत म्हणून तुम्हालाच आतमध्ये टाकीन. हा ठेवा फोन. हे असले उद्योग लहानपणी करायचो आम्ही. ह्या टिंगल टवळीच्या शाळेचा प्रिन्सिपल होतो मी. नाहीये ही बाई पोचली की नाही घरी? आई. सॉरी.
त्या म्हणतात की तुमच्याशी एकांतात बोलायचंय म्हणून. हे बघा, सॉरी, मी आपलं नाव नाही विचारलं. शशिकला. हे बघा शशिकलाबाई, जे झालं ते झालं. मी सगळं विसरलीये, तुम्ही पण सोडून द्या. अहो चालायचंच. आता आपल्याला आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करायला पाहिजे. झालं गेलं गंगेला मिळालं. माझ्या मनात तुमच्याबद्दल काही राग नाहीये. आता आपण गुरुजींना बोलवून पुढचं ठरवूया. हो हो, गुरुजींना बोलवून पुढचं ठरवूया. तुम्ही पण बाबांना बोलवून घ्या, म्हणजे काय इथल्या इथे सगळं ठरवू द्या. म्हणजे आई ठरवतील तेच. मला जरा तुमच्याशी वेगळंच बोलायचं होतं. बोला ना. आपण माझ्या खोलीत जाऊया. हो हो, आपण आहे ना आईंच्या खोलीत जाऊन. चला. अर्धवट खाल्लेला उगीच फुकट जाईल ना. यांना काय बोलायचं असेल? कळेलच ना आपल्याला. त्यांना काय वाटतं, आईंच्या खोलीत जाऊन बोललो तर आपल्याला कळणार नाही. श्रीने बाबांना लग्नाचं सांगितलं आणि मी रडायलाच लागले. नेहमी सारखं. गप्प बसा गीता. तुझा बॉयफ्रेंड तुझ्या वडिलांशी तुमच्या लग्नाबद्दल बोलेल ना, तेव्हा तुला कळेल. माझे बाबा इतके इमोशनल झाले होते माहितीये, पण श्रीने इतकं छान समजून घेतलं त्यांना. तो तर पिंट्यालाही म्हणाला, अरे तुझी ताई लग्ना आधी जितकी तुझी आहे ना, तितकीच लग्नानंतरही राहील. आणि सांगत होता, लग्नानंतर आमच्या फॅमिलीत 4 जणांची आणि तुमच्या फॅमिलीत 7 जणांची ऍडिशन होईल. 7 जण? हो अगं, ऍक्च्युली त्याला 6 आया आहेत आणि तो 7वा. जान्हवी, 6 आया म्हणजे 6 सासवा. माझी ताई आहे ना, ती एका सासूलाच एवढी वैतागली आहे. कसं करणार आहेस तू सगळं? मन मोठं असलं की सगळं काही सामावून घेता येतं. जान्हवी, 6 सासवा नाही ग. गीता, अगं त्याच्या घरातल्या सगळ्या बायका मला खूप आवडल्या. सगळ्या असल्या खानदानी वाटतात माहितीये. हे पण गर्व अजिबात नाही. हा मस्त आहे. हे बघ तुला सांगते, त्याची आजी म्हणजे भागीरथी मॅडम कडक शिस्तीच्या आहेत त्या. पण श्री म्हणतो की त्याची आजी त्याची बेस्ट फ्रेंड आहे आणि त्याची आई ती तर म्हणजे आई आहे ग. म्हणजे काही वेगळा शब्दच नाही, आई आहे ती. मस्त आहे. त्याची मोठी आई खूप इमोशनल आहे, अगदी गरीब आहे. बेबी आत्या अगदी स्पष्ट वक्ते आहेत. पण हे पण छान आहे ना ग, मनात एक बाहेर एक असं अजिबात नाही, जे आहे ते तोंडावर. नंतर त्याची सरू मावशी, मला वाटतं ती इतकी देवभोळी आहे, अगदी साधी आहे पण तितकीच गोड आहे. आणि सगळ्यात मस्त ना त्याची छोटी आई आहे. ती तर म्हणजे मला मैत्रीणच वाटली, सासू वाटलीच नाही. मॅडम, सुरुवातीला हे सगळं छान वाटतं. तुमच्या दोघांचं लग्न अजून झालेलं नाहीये ना, म्हणून. तुमच्या दोघांचं लग्न झालं की मग तुला कळेल सासू काय असते ते. एनिवेज, सरांना सांगितलंय? सांगेन, आता सांगेन. आय एम सो हॅपी फॉर यू. बोला. जान्हवी बद्दल यांना खोटं नाटं सांगून तिचं लग्न मोडलं तर हे सगळं वैभव हातचं जाणार. काय करावं? इन्स्पेक्टर साहेब परवा काय म्हणाले? ते म्हणाले कशाला उगीच वाढवताय, त्यांचे पैसे देऊन टाका. नाही दिले तर मी काय करणार? तुम्ही माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार. आणि माझ्याकडे काय आहे? नको नको नको, त्या अनिलनं माझ्या गळ्याला फास लावलेला आहे. या वैभवाच्या मोहात पडले तर खडी फोडायला जावं लागेल.
जान्हवी या घराची मालकीण होईल आणि पैठण्या नेसून आणि दागिने घालून मला जेलमध्ये भेटायला येईल तरी की नाही कोणास ठाऊक. अनिलने त्यांना ते फोन मधलं सगळं दाखवलं तर नाव टाकायला कमी करायचं नाही बापलेत माझं. पिंट्याही तसाच आहे ताईवाला. ह्यांचं कुणाचंही काही जाणार नाहीये. पैसे मी घेतले होते म्हणजे माझंच वाटोळं होणार. हा येस येस येस, तुमचं स्टेटमेंट तयार असेल, तुम्ही काळजी करू नका. हो कधी या कधी या. जान्हवी कळलं तुला काय करायचंय ते? येस सर. बरं मी तुला कशासाठी बोलवलं हे बघ विसरलो. ठीक आहे ठीक आहे, आठवलं की सांगतो तुला. तुझा सर सर मला एक गुड न्यूज सांगायची होती तुम्हाला. तुझं लग्न ठरलं? हो सर. हा अरे लग्न ठरलं? अरे वा 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 वा, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. म्हणजे मी सहज म्हणालो, म्हणजे आता गुड न्यूज म्हणजे ही एकच तुझ्या तोंडून ऐकायची म्हणून. वा वा, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन. जान्हवी तू आणि गोखले साहेब, वा वा, मोठा माणूस गोखले साहेब. म्हणजे अगदी पारंपरिक भाषेत सांगायचं झालं ना तर लक्ष्मी नारायणाचा जोडा. वा वा, फार आनंद झाला जान्हवी. जान्हवी गोखले हा माणूस, मोठा माणूस जान्हवीशी लग्न करणार. वा घे 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 घे. गोखले. हॅलो. जान्हवी तू सकाळी सकाळी किती सुंदर दिसतेस. तुझ्या डोक्यावर बांधलेला तो टॉवेल, गालावर रेंगाळणारी ती केसांची बट, खूप सुंदर दिसत होतीस. जान्हवी लग्नानंतर रोज सकाळी तुम्हाला अशीच दिसायला हवीस. आज सकाळी तुला पाहता क्षणी काय डोक्यात आलं माहितीये? आत्ताच्या आत्ता तुझ्याशी लग्न करावं आणि तुला घरी घेऊन यावं. घरातल्या सगळ्या जणी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले. नंतर फोन करू का? आय लव्ह यू. हा ठीक आहे. ठीक आहे काय? अगं तुझ्या समोर कोणी आहे का आता? बाय. ओके बाय, संध्याकाळी भेटूया. हो बाय बाय. चला, मोठा माणूस. तर मी तुला काय सांगत होतो, विसरलो. ठीक आहे. अरे बापरे, आज 2 जुलै किंवा 25 सप्टेंबर नाहीये ना? नाही सर. का? नाही म्हणजे स्मिताचा वाढदिवस किंवा आमच्या लग्नाचा नाही ना? मग काय? अगं हसतेस काय जान्हवी, तुला कल्पना नाही. हॅलो, कल्पना टॉकीज? नाही कल्पना नाही हो, कल्पना टॉकीजची. कुठला सिनेमा पाहायचाय तुम्हाला? जोशीला जवान आणि प्यासी पडोसन? हसतेस काय? जा जा. जोशीला जवान आणि प्यासी पडोसन नाही हो, काय कल्पना नाही. कल्पना टॉकीजचा. हो हो. मी काय म्हणतो, थोडे दिवस होल्ड करता का फोन? म्हणजे कुठे लागला नसेल सिनेमा ना, तर ह्या नावाचा सिनेमा बनवून तुम्हाला प्रीमियरला बोलवतो. जोशीला जवान आणि प्यासी पडोसन. हो, बँकेचा फोन आहे का? वाटेल ते काय बोलताय? कल्पना टॉकीज? काय हो, काय झालं? कसल्या वेळ विचारत आहात? मी आज जे तुम्हाला सांगेन ते फक्त आपल्यातच ठेवाल. पण काय सांगायचंय तुम्हाला? तुम्हाला माझी एक बारीकशी विनंती. हट्टच म्हणा हवा तर आपल्या लेकीचा. तुम्ही श्रीची शपथ घेऊन मला एक वचन द्या की मी जे काही तुम्हाला सांगेन ते तुम्ही सांगायचं नाही की ते मी सांगितलंय म्हणून. म्हणजे श्रींना सुद्धा. मी श्रीची शपथ घेत नाही कधी. अहो पण हे त्यांच्या हितासाठीच आहे. त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे तरी काय एवढं? घ्या तर तुम्ही, मग सांगते. ठीक आहे, घेतली शपथ. असं नाही, म्हणा तुम्ही. माझी आपली बाई भावना म्हटलं ना म्हणजे मग लोक शब्द पाळतात. मी श्रीची शपथ घेत नाही कधी. अहो पण हे त्यांच्या हितासाठीच आहे. त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे तरी काय एवढं? घ्या तर तुम्ही, मग सांगते. ठीक आहे, घेतली शपथ. असं नाही, म्हणा तुम्ही.
म्हटलं ना म्हणजे मग लोक शब्द पाळतात. इंदू जा. नाही ह्या महत्वाचं काय बोलतात ते ऐकून जाते ना. इंदू जाते. मी श्रीची शपथ घेऊन सांगते, हे तुम्ही सांगितलंय हे मी कुणालाही सांगणार नाही. बसा, आता तुम्ही आमच्याच घरच्या आहात. आता कसं अगदी मोकळेपणानं बोलता येईल मला. तुम्ही किती मोठ्या मनाच्या आहात ना, म्हणून मला अधिक वाईट वाटलं. मी तुम्हाला सांगितलं ना, जे झालं ते झालं, त्याचा विचार नका करू तुम्ही. हो, पण मी बाई आहे फाटक्या तोंडाची. मी जे काही असेल ना त्याचं सगळं कधी समोर बोलते आणि मला खरं बोलायला आवडतं. मला अशी माणसं आवडतात. पण आमची जानू नाहीये तशी. म्हणजे तशी खूप चांगली मुलगी आहे ती, खूप गुणी आहे, अगदी सगळ्यांचं सगळं करेल ती. पण जराशी घुमी आहे. म्हणजे मनात काय चाललंय ना ते काही कळायचं नाही. माझं बाई तसं नाही. म्हणजे माझीच लेक आहे ती, पण माझ्यासारखा सरळ स्वभाव नाही बाई तिचा. आता खोटं कशाला बोलायचं. मीच म्हटलं आता एवढी मोठी माणसं आहेत, ह्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी काही मनावर घेणार नाही. आणि तुम्हीच म्हणालात ना, झालं गेलं सगळं विसरून जायचं. पण मी म्हटलं उगीच दुसरीकडून कुठून काही कळण्यापेक्षा आपणच सांगितलेलं बरं. उगाच काही गैरसमज नकोत ना व्हायला. तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काही कळत नाहीये. आमची जानू ना खूप चांगली मुलगी. अहो खूप म्हणजे खूप चांगली मुलगी. आणि श्रीना पण सुखात ठेवेल ती. हा आता प्रत्येकाच्या आयुष्यात काही बाई छोट्या मोठ्या चुका झालेल्या असतातच, जानू सारख्या. त्यातही गरजू मुलींच्या बाबतीत जरा जास्तच चुका होतात. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येण्यासारखं असतंच ना. माझी मुलगी म्हणजे अगदी 100 नंबरी सोनं आहे. तुम्हाला सांगते, जरा चंचल आहे पण तेवढंच. एकदा लग्न झालं ना की मग सगळं आपोआप निवळेल. तसं काही फार मोठं नाही हो. म्हणूनच आम्हालाही घाई आहे. लग्नाची तारीख ठरवूनच जाईन म्हणते मी. हो, मागच्या वेळेपर्यंत काय व्हायचं, ठरलं व्हायचं आणि मग तिच्या भानगडी कळल्यानंतर मुलाकडून नकार यायचा. मी विचार केला बाहेरून कळण्यापेक्षा आपणच सांगून टाकावं. भानगडी? हो, तुमचं ते अफेअर्स का काय म्हणतात ना ते. जानू काही फारसं मनावर घेत नाही ते. आणि श्रींसारखा देवमाणूस नवरा म्हणून मिळाला ना का सगळं बंदच होईल ते. काय बोलताय काय तुम्ही? तशी माझी मुलगी म्हणजे सोनं आहे, सोनं. एवढाच काय तो एखादा डाग आहे. तुम्ही तिला पदरात घ्या म्हणजे माझ्या डोक्यावरचं ओझं कमी होईल. 18 वेळा नकार आल्यानंतर अनिलशी लग्न करण्यासाठी हो म्हणून नाचली ती. आणि आता श्री भेटल्यानंतर अनिलला नको म्हणते ती. मग आम्ही काय करायचं. शेवटी आमच्या मुलांच्या सुखातच आमचं सुख आहे ना. आता तुम्ही अगदी मोठ्याच मनाच्या आत पडत तुमच्या कानावर घातलं. काय करायचं. बाकी पोरगी आहे ना खूप चांगली आहे. साहेब, गरमागरम चहा. एवढे का खुश दिसताय साहेब? अरे आज मी जान्हवीच्या बाबांना भेटलो. त्यांना जान्हवी आणि माझ्या लग्नाबद्दल सगळं सांगून टाकलं आणि आता दोन्ही घरांमध्ये गोष्टी एकदम क्लिअर आहेत. काय सांगताय का साहेब? हो, एवढी आनंदाची बातमी. थांबा, मिठाई घेऊन येतो माझ्या पैशाने. ए बाबा, इतक्यात लगेच काही घाई करू नकोस. जर अशी गोष्टी नीट रुळावर येऊ देत, मग करू ना, जोरदार अनाउन्समेंट करू. आता आणखीन काय बाकी राहिले साहेब? झालं की नाही, तसं झालंय सगळं. पण जर काही गोष्टी आहेत ज्या सॉर्ट करायच्यात. म्हणजे
ती सायली. शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. माझी मुलगी एवढं सोडलं ना तर फार गुणाची आहे हो. मी हात जोडते तुमच्या समोर, मी पदर पसरते, पण तिला आपली म्हणा, नाही तर चाळीत तोंड दाखवायला आम्हाला जागाही उरणार नाही. खरेपणाची तुम्ही कदर करता ना, म्हणून तुम्हाला सांगण्याचं धाडस केलं मी. आणि आता तसं काही नाहीये. हो, ती खूप छान संसार करेल. हा थोडी चंचल आहे, पण आता तिला हेही कळून चुकलंय की ह्याला धर त्याला सोड असं करण्यात काही अर्थ नाहीये. कुठेतरी एकालाच धरून संसार करायला पाहिजे, हेही कळलंय तिला. आणि तुमचं श्री अतिशय समंजस आहे, अगदी देव माणूस. तुम्हाला सांगते, तुमच्या घरात माझ्या मुलीला काही कमी पडणार नाहीये. माझ्या मुलीला तुम्ही तुमच्या घरात सून म्हणून स्वीकारा, म्हणजे मग मी डोळे मिटायला मोकळी. मग लग्नाची तारीख ठरवायला कधी भेटायचं? मी कळवते. बर, येऊ मी? या.